चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला. फ्रेंड्स? ती म्हणाली, नको, या सर्वांसाठी माझ्याकडे वेळच नाही. मी भली आणि माझं काम भलं. तो पुन्हा म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती म्हणाली, हे बघ, मला हे सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाही. माझं लग्न झालंय, माझी मुलं आहेत, माझा संसार आहे. त्यात हे प्रमोशन डोक्यावर आलंय, वेगवेगळं काहूर माजलंय डोक्यात. तो म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती आपल्याच विश्वात गुरफटलेली, विचार करत करत एक क्षण त्याच्याकडे पाहणारी आणि पुन्हा आपल्या विचारांमध्ये गुंग होणारी. त्याने आरामात पुन्हा विचारलं, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. त्याचं हे सारखं सारखं पुन्हा पुन्हा मैत्री म्हणणं आणि तिचं इमोशनल होणं, तिचं एक वेगळ्याच विश्वात रममाण होणं, तिला हवी हवीशी ती वाटणारी मैत्री तिला ओढत होती. पण तरी हिंमत होत नव्हती तिची. तिच्या डोळ्यांच्या कळा पाणावल्या, हुंदके देत होती. तो पुन्हा म्हणाला, अगं हेच एवढ्यासाठी मी मैत्री म्हणतोय तुला. त्याने खिशातून रुमाल बाहेर काढला, तिला दिला आणि म्हणाला, मी मैत्री म्हणतोय तुला एवढ्यासाठीच.